आणि हिच्याकडे हा पोपट आहे ना, फक्त हिच्याकडेच असा माझा छोटासा प्लॅन. आणि मग मी तिची छान एकदम एस्थेटिक वाईब. पण ओ गाईज, जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल. तर आज माझा उपवास होता, सो मग मी आज खाल्ले होते केळे आणि ही खिचडी. सो त्यानंतर हे गाणं खूपच जास्त व्हायरल होतं, म्हणून मग ते मी ऐकत होते कारण की खूप छान वाटत होतं. आणि ऐकता ऐकता बडबडून पण घेतलं कारण की मला आवडतं गाणं गायला. सो मग मी अशा प्रकारे गायलं होतं. काहीच माझा आवाज इग्नोर केला तरी नो इशू, पण मला आवडतं, मी गाते. आणि असं वाटलं की आता गायलंच आहे आणि व्हिडिओ जर काढलाच आहे तर काहीच शेअर करू, थोडासाच टाकलाय. आणि त्यानंतर आज आम्ही गेलो होतो, म्हणजे माझी फ्रेंड आलेली. सो मग आम्ही गेलो होतो जुमापट्टीला. तुम्हाला माथेरान माहितीच असेल, तर माथेरानच्या अगोदरचं स्टेशन आहे जुमापट्टी. आणि इकडे बघू शकता आम्ही गेलो आणि बघतोय तर आम्हाला ट्रेन दिसली होती. सो मग मी तिची पण व्हिडिओ घेतली. सो आम्ही सगळेजण जाऊन त्या ट्रेनला बघत होतो जवळला. भाई म्हणजे असं काय नाही, आमच्या जवळलाच दिसते बट तरीही. आणि मग मी तिची छान एकदम एस्थेटिक वाईब. पण गाईज मी काय व्हिडिओग्राफर नाहीये, त्याच्यामुळे मला जशी जमली मी तशी व्हिडिओ घेतली. ते बघू शकता, ह्याला आमच्या इकडे टॉय ट्रेन म्हणतात. म्हणजे ही आपल्या इकडची, सगळ्यांच्या इकडची, ह्याला टॉय ट्रेनच बोलतात. सो ही आकांक्षा आणि अंशुता. आणि गाईज ही जी आहे ना, ही माझी फ्रेंड आहे आणि हिच्याकडे हा पोपट आहे ना, फक्त हिच्याकडेच येतो. किती क्यूटने दिलं बोलली, भाई हाय कर आपल्या व्हिडिओमध्ये. सो त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो फोटोशूट करायला. इकडे बघू शकता ते जात होतं. आणि इकडनं मी ट्रेनला झूम केलंय बघा. आणि त्या ट्रेनच्या बाजूला जी प्लेस आहे ना, तिथे खूप छान वाटतं. गेल्यानंतर जर तुम्ही आलात आणि गेलात तर तिकडे नक्की जा. आणि इकडे तुम्ही बघू शकता व्ह्यू खूप छान होता. त्याच्यामध्ये आम्ही मस्तपैकी फोटोज व्हिडिओज काढून घेतले. आता फोटोज व्हिडिओज एवढे क्लिअर नाही आले कारण की लाईट प्रॉपर नव्हती, कारण की लाईट लवकर हे होत होती, कारण आम्हीच लेट गेलो होतो, आमचाच प्रॉब्लेम होता. बट इट्स ओके, थोडेफार आम्ही फोटोज काढले. आणि मग अंधार झाला, मग आम्ही गेलो होतो खाण्यासाठी. आणि जुमापट्टीचा वडापाव खूप छान असतो गाईज. जर तुम्ही गेलात ना कधी, म्हणजे जुमापट्टीला आलात तर इकडचा पानावरचा वडापाव नक्की ट्राय करा. सो अशा प्रकारे आम्ही वडापाव ऑर्डर केले होते आणि मग वडापाव खाऊन आम्ही लगेचच घरी जायला निघालो होतो. आणि आमचं लक पण चांगलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला रिक्षा पण मिळाली होती. सो मग घरी येता येता आम्ही पाणीपुरी खायला थांबलेलो, कारण की पाणीपुरी एक इमोशन आहे गाईज. आणि आपण फ्रेंड्स लोकांबरोबर असलं तर म्हणजे त्यांना एकतरी असते त्याच्यात की यार पाणीपुरी खायला जाऊया, तर मग त्याच्यातली आमच्याकडे पण एक होती. मग आम्ही पाणीपुरी खायला गेलो. तसं तर मला पण कोणी पाणीपुरी बोललं तर मग राहत नाही, मग आम्ही पण पाणीपुरी खाऊन मग घरी गेलो होतो. आणि आपले क्लासेस स्टार्ट होत आहेत, सो म्हणून मी माझ्या रूमचा जरा क्लीनिंग करत. खुर्ची मागवली होती, इकडे ही खुर्ची. आणि ह्या खुर्च्या ज्या होत्या त्या मी स्टुडंटसाठी घेतल्या होत्या. आणि इकडे तुम्ही बघू शकता असा होता माझ्या रूमचा फायनल लुक गाईज. माझ्या रूममध्ये जागा कमी असल्यामुळे मी असे थोडेसे फोल्डेबलवाले हे करून घेतले, जेणेकरून आपली जागा मोठी दिसेल जर ते आपण बंद केलं तर. सो मग असा माझा छोटासा प्लॅन. आणि इकडे बघू शकता अशा प्रकारे मी उद्या इथे बसणार आहे. सो मग काय नाही, मी असं ट्रायल घेत होती. आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग गाईज, बाय बाय.